शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानतर्फे पेरियार रामास्वामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती पुस्तकाचे वाटप करून त्यांच्या विचारांवर जनजागृती करत साजरी करण्यात आली। भविष्यात संस्थेच्या प्रत्येक शाळेत महाविद्यालय हॉस्टेलला प्रबोधन सप्ताह करणार असल्याचा संकल्प ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांनी केला आहे। सप्टेंबर आहे आणि आज पेरियार रामास्वामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज दोन्ही समाज सुधारकांना आम्ही अभिवादनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ण रॅलीचे नियोजन करायचं होतं औरंगाबाद शहरामध्ये, परंतु गणेशोत्सवातील मिरवणूक असल्यामुळे आम्हाला परवानगी न मिळाल्यामुळे आम्ही ती रॅली नाही काढू शकलो आज। परंतु या महापुरुषांची जयंती आम्ही आता साजरी करतोय आणि यापुढे औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या पद्धतीने आणि सर्व शाळांमधून सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कॉलेज, वसतिगृह या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संयुक्त जयंती ही साजरी करण्यात येईल। कारण की पेरियार रामास्वामी जे होते ज्यांनी तामिळनाडूमध्ये द्रविड संस्कृतीचे जे जनक होते आणि त्यांनी ब्राह्मणांचे जे काही कर्तव्य त्यांनी केलेलं आहे, जो कसूर केलेला आहे त्याच्यावर परखड मत मानणारे पेरियार रामास्वामी ज्यांनी सांगितलं की सर्व मानवांना गुलाम करण्यासाठी ब्राह्मणांनी वेदांची निर्मिती केली, देवांची निर्मिती केली आणि त्याच्यातून आपल्या सर्व माणसांना गुलाम बनवण्याचं षडयंत्र हे ब्राह्मणांनी रचलेलं आहे। ते उघड करणारे महान पेरियार रामास्वामी समाज सुधारक होते। त्याच पद्धतीने प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा ब्राह्मणांच्या विरोधात, जाती व्यवस्थेच्या विरोधात परखड वक्तव्य केलेले आहेत। त्यांनीही हेच सांगितलेलं आहे की जाती व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि माणसांना गुलाम बनवण्यासाठी ब्राह्मणांनी देवांची निर्मिती केली, देवळांची निर्मिती केली आणि 18 पुराण जेवढे काही पुराणं असतील, वेद असतील त्याचीही निर्मिती ब्राह्मणांनी त्यासाठीच केली की जेणेकरून माणसांना गुलाम करण्यात आलेला आहे सर्व माणसांना। त्यामुळे त्याच्या विरोधात त्यांनी जे काम केलेले आहे थोर समाज सुधारक यांची जयंती आज आम्ही साजरी केलेली आहे।